मग किती दिवस झाले, एक आठवड्यापूर्वी सगळ्यांनाच माहिती होतं हे येणार आहेत सगळे मुंबईला, हे वादळ येणार होते, सगळ्यांना माहिती होतं ना. मग माहिती असताना मग जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं, जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती, तर मग त्यांनी ऑल पार्टी मीटिंग, असेंब्ली, मी तुम्हाला प्रोसेस सांगते, तातडीने कॅबिनेट बोलवा, कॅबिनेट नोट तयार करा, कॅबिनेट मध्ये पास करा, त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा, तातडीने असेंब्लीमध्ये पास करा, अंमलबजावणी करा, आणि जर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा. 7-8 तारखेला सगळे, 8-9 तारखेला बीजेपीचे सकट सगळे खासदार दिल्लीत आहेत. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायचं आहे तर स्पेशल सेशन बोलवा. महिला आरक्षणासाठी बोलवलं आम्ही, गेला ना सरकारने करावं तसं. राज्यमंत्री पंकज भोईर म्हणतात पवार सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय केलं. त्यांना मी पत्र पाठवीन, त्याचं कदाचित त्यांचं अभ्यासात कुठेतरी कदाचित सबसिडी फेल ठरले असं वाटतं का सगळं. नाही, नुसतं ग्रह खातं कटलं, सरकार फेल ठरलं. नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही. जेव्हा बघा लाल दिवा, प्रायव्हेट प्लेन, हेलिकॉप्टर, या सगळ्या सोयी, इंस्टाग्राम वरचे त्यांचे फिल्म्स, हे सगळे काय फक्त फोटोसाठी नसतात. जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सरसकट सगळ्या सरकारची जबाबदारी आहे. नाही, राज्य सरकारमध्ये महिला पत्रकारांना असू देत किंवा बाकी पत्रकारांना त्रास दिला जातोय, त्यांच्या ओढाताण होते त्यांची. काही महिलांचे काल कपडे देखील फाडण्यात आले होते आणि जरांगे पाटलांना त्यांनी लेटर देखील दिले की आमच्यासोबत असे येतात, आंदोलकांना आवरा. माझे दोन ह्याचे भाग आहेत. एक तर मला वाटतं जरांगे पाटलांनी कालच त्याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की महाराष्ट्राचं सरकार लॉ अँड ऑर्डर करते काय, हा पण प्रश्न येतोच ना. म्हणजे मग सुरक्षितता द्यायला महाराष्ट्र सरकार कमी पडतंय का, हे मान्य केलं पाहिजे. मग हे सरकार हटवा. जर सरकारला चालवता येत नसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवत नसेल, आमच्या महिलांना जर हे सरकार प्रोटेक्शन देऊ शकत नसेल, तर मग सरकार काय करते, पोलीस यंत्रणा काय करते. पोलीस यंत्रणा आहे ना, सगळ्या बिचाऱ्या आमच्या पोलिसांच्या पण सगळ्या सुट्ट्या सरकारने केल्या पाहिजे, ओनरशिप घेतली पाहिजे होम मिनिस्ट्रीने. होम मिनिस्ट्री काय करते, त्यांचा इंटेलिजन्स काय करते, इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा. मग या सरकारने राजीनामा द्यावा झेपत नसेल तर. काही केंद्र सरकारच्या सगळे हातात आहे, घटनेत बदल करावा लागेल, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. गेल्या आज 4था दिवस आंदोलनाला भाजप सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही का, कारण एवढे मोठ्या प्रमाणात लोक मुंबईमध्ये गेले. देवेंद्रजी काय म्हणाले होते, इफ देर इज अ विल there is a way, if there is no way, there is commission, there is discussion and there is committee. आता काय चाललंय, जे देवेंद्रजी 2018 मध्ये बोलले तेच आज होतंय ना. तोच व्हिडिओ तुम्ही काढून बघा.